मैं फरीदा, आरटीआई एसके न्यूज एजेंसी में आप सभी का स्वागत है। आइए देखते हैं आज की बड़ी खबरें। महिला की हत्या के मामले में पुलिस ने 3 साधुओं को किया गिरफ्तार। 6 जून को लापता बेलापुर गांव से 30 वर्षीय महिला की हत्या करने के मामले में शीलडाइगर पुलिस स्टेशन ने शीलडाइगर के एक मंदिर के 3 साधुओं को गिरफ्तार किया है। बेलापुर का रहने वाला मृत महिला का नाम अक्षता महाते है और वो अपने पति से झगड़ा करके घर छोड़कर चली गई थी। जब वो वापस नहीं लौटी तो उसका पति उसकी तलाश में निकला और सबसे पहले उसके माता पिता के घर गया। जब वो वहां भी नहीं मिली तो उन्होंने 6 जून को गुमशुदा होने की रिपोर्ट दर्ज कराई। पुलिस को मात्रे के मंदिर में प्रवेश करने लेकिन बाहर नहीं निकलने के सीसीटीवी फुटेज मिली, जिससे उन्हें संदेह हुआ कि निवासियों में से ही किसी ने उनकी हत्या कर दी होगी। अपराध स्थल से तकनीकी विवरण और शाखाएं एक करने के बाद साधु को गिरफ्तार कर लिया गया है। उसे अदालत में पेश किया गया, जहां उसे 16 जुलाई तक पुलिस हिरासत में भेज दिया गया है। आइए देखते हैं वीडियो। 10:30 दरम्यान तिथं आलेली आम्हाला लक्षात आलं आणि दिवसभर ती तिथंच वर होती। त्यानंतर ती काही खाली आलेली नाहीये। त्यामुळे त्या मंदिरामध्ये जे लोक काम करतात त्यांच्यावर संशय बळावला। आमच्या डीबीच्या टीमनी त्यांना ताब्यात घेतलं आणि इंट्रोगेट केल्यानंतर त्यांनी गुन्हा कबूल केलेला आहे। तर याच्यामध्ये 3 आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि त्यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। ही जी मृत महिला होती त्यानंतर जे तपास झाला त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की मृत महिला घरामध्ये काहीतरी घरगुती वाद झाल्यामुळे घरातून निघून आली होती आणि या मंदिरामध्ये गेली होती। शनिवारी ती दिवसभर तिथंच थांबली होती आणि हे जे आरोपी लोक आहेत त्यांनीच तिला जेवण दिलं होतं, सकाळी पण आणि संध्याकाळी पण। रविवारी रात्री 12-1च्या दरम्यान त्यांनी तिला चहा दिला आणि चहामध्ये तिला गुंगीचं औषध टाकलं। गुंगीचं औषध म्हणजे भांगेचं औषध दिलं आणि त्याच्यानंतर मग तिच्यावर त्यांनी आळीपाळीनी तिच्याबरोबर संभोग केलेला आहे आणि त्यानंतर ज्यावेळेस ती शुद्धीत आली त्यावेळेस ते काय झालं त्यावेळेस कळालं, त्यावेळेस त्यांनी मोठा प्रतिकार केला आणि त्यावेळेस त्यांनी तिला गळा आवळून आणि डोक्यात दगड मारून मारलेला आहे। तसंच लाथाबुक्याही तिला मारला। साधारण 4 ते 5च्या दरम्यान ही घटना घडली रविवारी पहाटे। रविवारी दिवसभर त्यांनी मंदिराजवळ जी एक खोली आहे तिथंच तिची बॉडी ठेवलेली होती आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे जवळजवळ 24 तासानंतर तिने पहाटे 5च्या दरम्यान ती बॉडी जो मंदिराच्या इथं जो खड्डा आहे खाली तिथं नेऊन टाकली। तर जो व्यक्ती आम्हाला खबर दिला तो त्याच्या मिसेस मंदिरामध्ये दर्शनासाठी गेला होता, त्यावेळेस त्याला ते निदर्शनास आले आणि त्यानंतर आम्ही 3 पथकं तयार केली होती तपासासाठी। मलिक साहेबांचं एक पथक होतं, संकेत शिंदे आणि महेश काळे यांच्या आधिपत्याखाली 3 पथकं करून तपास केला। तपासात पहिल्यांदा आम्ही त्या बॉडीची ओळख पटवली आणि त्याच्यानंतर इंट्रोगेशन करून तांत्रिक पुरावे गोळा करून हे 3 आरोपी ताब्यात घेतले आहेत। आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली है। क्या आपका एनजीओ है और काम करने के लिए डोनेशन चाहिए, लेकिन 1280G सर्टिफिकेट नहीं होने की वजह से डोनेशन नहीं मिल पा रहा है, तो आप आरटीआई एसके एजेंसी से संपर्क करें। आरटीआई एसके एजेंसी से संपर्क करके 1280G सर्टिफिकेट बनवा सकते हैं। उठाएं फोन और लगाएं कॉल